साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. अखेर दाभाडी येथील डॉक्टर टेकाडेच निघाला पत्नीचा खुनी. अनैतिक संबंधाच्या कारणावरून डॉक्टरने पत्नीचा उशीने गळा दाबून केला खून. स्वतःला वाचवण्यासाठी डॉक्टरनेच दरोडा पडल्याचा केला होता बनाव. मोताळ तालुक्यातील दाभाडी येथे डॉक्टर टेकाळे यांच्या निवासस्थानी पडलेल्या कथित दरोडा प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली असून अनैतिक संबंधाच्या कारणावरून डॉक्टर गजानन टेकाळे यानेच पत्नी माधुरीला ॲसिडिटीच्या औषधाच्या नावाखाली झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या आणि नंतर उशीने तोंड दाबून हत्या केली व त्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी दरोडा पडल्याचा बनाव केल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघडकीस आली असून पोलिसांनी डॉक्टर गजानन टेकाळे याला गजाआड केले आहे. 19 जानेवारीच्या सकाळी दाभाडी येथे डॉक्टर गजानन टेकाळे यांच्या निवासस्थानी कथित दरोडा पडल्याचा प्रकार उजेडात आला होता. यात सौ माधुरी टेकाळे यांचा मृत्यू झाला होता. प्रथमदर्शनी टेकाळे यांच्या घरी दरोडा पडला असावा आणि दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत सौ माधुरी टेकाळे यांचा मृत्यू झाला असावा असा कयास व्यक्त झाल्याने तशा बातम्याही प्रसारित झाल्या होत्या. डॉक्टर गजानन टेकाळे हा पशुवैद्यकीय डॉक्टर आहे. त्याला एक मुलगीही असून ती एका स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 18 जानेवारीला बाहेरगावी गेली होती. डॉक्टर गजाननचे पत्नी माधुरीच्या नात्यातील एका तरुणीशी काही वर्षांपासून अनैतिक संबंध होते. मात्र सदर तरुणीवर तिच्या कुटुंबियांकडून लग्नासाठी दबाव वाढल्याने ती तरुणी देखील डॉक्टर गजाननवर लग्नासाठी दबाव टाकत होती. त्यामुळे आता नेमके काय करायचे या विचारात डॉक्टर होता. पत्नी माधुरीचा खून करायचा आणि नंतर तरुणीशी लग्न करायचे असा विचार डॉक्टरच्या डोक्यात होता. त्यासाठी डॉक्टरने प्लॅन रचला. त्यानुसार त्याने घरी झोपेच्या गोळ्यांचे पाकिट आणले. 18 जानेवारीच्या दुपारीच ॲसिडिटीच्या चूर्णाच्या नावाखाली झोपेच्या गोळ्यांचा भुगा करून पत्नी माधुरीला दिला. यामुळे माधुरीला गाढ झोप लागली. 18 जानेवारीच्या सायंकाळी गजाननने पत्नीला उठवले. दोघांनी सोबत जेवण केले. मात्र पत्नी माधुरी झोपेच्या गुंगीत होती. माधुरी पुन्हा झोपली. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास गाढ झोपलेल्या माधुरीच्या तोंडावर उशी दाबून गजाननने माधुरीचा जीव घेतला. थोड्या वेळानंतर या प्रकारातून स्वतःचा बचाव कसा करायचा याचा विचार डॉक्टरच्या डोक्यात शिरला. त्यासाठी त्याने दरोड्याचा बनाव केला. घरातील कपाट अस्ताव्यस्त केले. पत्नीचे दागिने लपवून ठेवले आणि स्वतः भरपूर झोपेच्या गोळ्या खाऊन झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजाऱ्यांना माधुरी मृत अवस्थेत तर गजानन अस्वस्थ अवस्थेत दिसला. 19 जानेवारीपासून डॉक्टर गजानन दवाखान्यात उपचार घेत होता. काल दवाखान्यातून सुट्टी झाल्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी गजाननला ताब्यात घेतले. तपासादरम्यान पोलिसांना गजाननच्या मोबाईलमध्ये नको त्या अवस्थेतील फोटो आढळल्याने पोलिसांचा डॉक्टर गजाननवर संशय बळावला होता. त्यानंतर तपासादरम्यान डॉक्टर गजानननेच पत्नीचा खून केल्याचे उघड झाल्याने बोराखडी पोलिसांनी गजाननला अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणाचा यशस्वीपणे उलगडा करून आरोपीला अटक केल्यामुळे बोराखेडी पोलिसांचे अभिनंदन होत आहे.